वा 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 वा, हे चांगलं चाललंय तुमचं. लग्न एकी संघ, गुलू गुलू दुसरी संघ. त्या दिव्या मॅडमला काय तुमच्याशिवाय करमत नाही का? आज मी गेली दवाखान्याच्या बाहेर, पण इथून पुढे जाणार नाही. मी तुमची होणारी बायको आहे, त्यामुळे जे काय बोलायचंय ते माझ्या पुढे बोलायचं, समजलं का? मूर्खस का तू? तू काय लग्नाची खरी बायको नाहीयेस माझी. आणि दुसरी गोष्ट, आम्ही प्रेमाचं गुलूगुलू नव्हतो बोलत इथे. रेश्माची चौकशी करायला आली होती. रेश्मा मुंबईला गेलीच नाही, ती गावामध्येच होती हे कळलंय तिला. काय म्हणजे दिव्या मॅडम चांगलेच खोलात जाऊन माहिती काढतात, लय चौकशी करायला लागलेत त्या. म्हणून तर तिने रेश्मा, संजू, अपर्णा या सगळ्यांचे फोटो पेपर मध्ये छापून आणले होते. ते फोटो बघून कोणीतरी भेटलं असेल तिला, म्हणून रेश्माची चौकशी करत होती. मग तुम्ही काय सांगितलं त्यांना? मी सांगितलं डिंपलने रेश्माची डेड बॉडी लपून ठेवली. काय? मम्मी अभि सांगणार की खून कुणी केलाय ते. तुला माहितीये ना मी असं काही सांगणार नाही, मग कशाला विचारतेस? कारण मी तुमची पार्टनर आहे, त्यामुळे मला सगळी माहिती पाहिजे. मी सगळा संशय त्या विजयवर वळवलाय. डॉक्टर, अहो कसल्या आतल्या गाठीचं आहे तुम्ही. त्या बिचाऱ्या विजय भाऊंना का अडकवताय? कारण त्याला जर का अडकवलं नाही तर आपण दोघे अडकू, म्हणून त्याला अडकवलंय. आणि तुला रेश्माबद्दल कोणी काय विचारलं तर विजयकडेच संशय जाईल असं काहीतरी सांगायचं. आणि एकदा जर का विजय अडकला तर ती माझ्या मागे लागणार नाही. मला श्वास घ्यायला थोडासा वेळ मिळेल. लग्न नीट पार पाडायचं ना आपल्याला. वय पण डॉक्टर, दिव्या मॅडमला जर कळलं विजय भाऊनी काहीच केलं नाही तर मग पुढं काय करणार? आव पाणी टाका ह्याच्यात. बया बघा आता हे किती पातळ झाले ते. एक काम धडी येत नाही. आता टाकायचं परत पीठ. अगं चुकून झालं. चुकून झालं. हा लयच गरमी होती लागा हे. तर 2-4 एसी पाहिजेच होत. वंदे जरा लिंबू सरबत करते का आपल्याला? तुम्हीच करा, तुम्ही ढोसा. पहिली ही काम संपवलीतली. आईला येळेवर जेवायला नाही ना दिलं तर शिव्या घालून 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 पार माझ्या कानात रगात काढून ती. टाका पीठ. हो तिकडे. हा बस. त्या तू जेवण करायला येते होय तुला ग? अगं मला वाटलं नुसतं खायला येतं बघ तुला. आजी पण म्हणायची तू नुसती खादीला कारण भुईला भारीस म्हणून. पण असं नाही, येत तुला जेवण कराय. ए गबस. तुझी ती आई महाराणी आजारी पडली ना म्हणून ही समधी काम करायला लागतात मला. बाप जन्मात कधी काम केली नव्हती मी. हो तो हाताच्या फोडावाने जपलंय मी हिला. त्या आता एवढं जेवण बनवतेस ना, मग वाईच भजी बी बनव की. हो बघ तिथंच कांद. होय वंदे, तिकडे बी आता वळवाचा पाऊस पडतोय. पण की वाईस गरमा गरम भाजी. हा आता मामा म्हणल्यात म्हणजे तुला करायलाच लागते त्या भजी. ती काय त्यांचा बाप जरी आला ना वरून तरी बी मी भजी करणार नाही. आणि तुला जर एवढी खायची वाटतात ना तर जा तुझ्या आईकडनं घे. हिथं मी भजी काय भजीचं पीठ बी देणार नाही येत ना. आजी बरोबर म्हणत होती तू नुसती भांडायच्याच कामाचीस. अरे देवा आता ह्याच्यात कांदा खातले नुसता जीवाला त्रास आहे माझ्या. वंदे तुला जर लय त्रास होत असेल तर माणशी बोलू का तुम्ही? बोला ना, म्हणजे दुसऱ्या मिनिटाला आईत आपली हाकालपट्टी करल. व त्या डॉक्टर कडनं जर आपल्याला 2 लाख रुपये पाहिजे असेल ना, ही समधी हमाली करायला लागणार आहे आपल्याला. तू म्हणतेस ते बरोबर आहे बर का? मला माहिती हाय त्या मंगलीचं डोकं बिक काही दुखत नाही. नाटक करते ती. डोकं दुखायचं नाटक करून माझ्या सूड उगवायला बघती. पण तिला बी माहित नाही पांगा कुणाशी घेतला. येळ आली ना की मग तिला दाखवून देते ही वंदी काय चीज येते.
त्या मंगलचा विषय सोड आणि स्वयंपाकाचं बघ. वाईस भजी बिजी करता आली तर बघ की जरा गरमागरम. भजी भजी खायची तुम्हाला? नको नवरा मी तुझा. मी नाही भजी खायचो, आयुष्यात नाही खायचो, घरात नाही खायचो, दारात नाही, गाड्यावर पण नाही खायचो. ती ठेव बरं खाली अगोदर ठेव. आता तर 2-4 येशी बशिलोच पाहिजे. नाही तसं काय नाही. खरं खरं सांग, रेशमाचं काय केलंस तू? मॅडम मी खरंच सांगतोय, मी काहीच नाही केलंय. मी जर रेशमाचं काही बरं वाईट केलं असतं तर मला सांगा, मी असं वेड्यासारखं शोधत फिरलो असतो का तिला गावभर? मॅडम माझ्या रेशमावर खरंच खूप प्रेम आहे. प्रेम असतं तर असं वागलं नसता तू. मी शेवटचं विचारतीये, रेशमाचं काय केलंस तू सांग मला. मॅडम अजून काय खरं सांगू? सगळं खरंच तर सांगितलं मी तुम्हाला. तुम्ही का खोटं बोलेन मॅडम तुमचं? तुम्ही जितकं रेशमाला शोधता ना त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त मी शोधलंय रेशमाला. मॅडम हात जोडतो, प्लीज मला सांगा माझी रेशमा कुठे? बस झाली तुझी नाटकं. शिकरे शिकरे येस मॅडम. टाकायला हा असा कबूल करणार नाहीये. हो मॅडम. हे चल चल. मॅडम माझं ऐका ना प्लीज. मॅडम मी खरंच काय नाही केलं. मॅडम मला सांगा ना काय कळलं रेशमाबद्दल? कुठे आहे माझी रेशमा? मॅडम प्लीज. अगं आय कंबारड पा गेलं कामात स्वयंपाक करून करून. तर मोठा उजेड पाडलायस का नाही स्वयंपाकात? अगं इतकं तिखट जाळ जेवण केलंय, पालीवर साखर खाल्ली तरी जिभेचा जाळ थांबना. आजी घरी बडशोप खा म्हणजे जिभेचा जाळ थांबल. हा अगं आहे तुझं हे असं असतं बघ. काम केलं तरी बी बोलतीन, काम नाही केलं तरी बी बोलती. तुला ना माझी खरंच कदर नाही राहिली काय. तर आली मोठी कदराची. मी अर्धवट जेवणातच हात धुतला, त्यांनी सुचना झालंय मला काय. आजी चल आपण एकाला झोका खेळायला जाऊ, म्हणजे माझं बरं वाटेल तुला. हा मुर्द्या जातच बात जात. मी मग धोका घेतल्या ती. दीदी चल आपण दोघं जाऊ झोका खेळायला. चल डिंपे थांब. अरे आता ती काय लहान आहे काय झोक्यावर बसायला? लगीन होणार आहे तिचं, काय न ग? लगीन होणार असं म्हणून काय पुरीच्या जातीने मनासारखं वागायचंच नाही का? डिंपे जाग तुला काय करायचं ते कर. कोण अडवते ते मी बघते. पोरीचं लगीन ठरलंय, ही करू नका ती करू नका. सासरची माणसं नावं ठेवतात. सासरच्या माणसांकडे काय पुरी नसतात होय का? त्यांच्या पुरी लय संस्कारवाल्या आहेत त्या. अगं आई काय ऐकते मी? आम्ही कधी काय वंगाळ वाईट वागायला लागलो तर आम्हाला चांगली दापायची. आणि आता डिंपीची कशी बाजू घेते का? डॉक्टरशी लगीन ठरलंय म्हणून तुझा विचार बदलला? मड बसवलं त्या कंपाऊंडरचं भिताडा संघ. मी ही लगीनच होऊन देणार नाही. अवात्य काय बी बोलू नका तुम्ही. डॉक्टर तुम्ही त्यांचं. नाही मला नाही वाईट वाटणार. त्या आजी सारखेच आहेत माझ्या. ए मी नाही ओळखत तुझ्या आज्याला. मला आजी म्हणायचं काय काम नाही. डॉक्टर चला लवकर, आपला अर्जंट काम आहे. काय झालं? कुठे जायचंय? विजय भाऊंचा फोन आलता. त्या दिव्या मॅडमने त्यांना पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवले. मी आता ऐकलंय त्यांना मारतात बी. तुम्ही काही काळजी करू नका. चला आपण जाऊया तिकडे. बाबू दादा मी आलोच. त्या पोलिसांचं फिरलं डोकं. चोर सोडून संन्यासाला फाशी. त्या पोराची काय बी चूक नाही. ह्याच्या माग ना नक्की त्या कंपाऊंडरचा काहीतरी हात असला पाहिजे. आजी काय ग सारखं डॉक्टरांना बोलत असती? त्यांनी काहीच केलं नाहीये. चला निघूया. डिंपे तुला कुणी का त्या कंपाऊंडरची बाजू घ्यायला सांगितली होती? वाईस थांबा. त्या कंपाऊंडरचं ना दिवस भरत आल्यात आता. तुम्हाला कळेल मग. त्या खोटं कधी लपत नाही. चव्हाण साहेब मॅडम कुठे भेटायचं होतं. थांबा दोन मिनिट.
मॅडम मी खरंच सांगतो तुम्हाला, मी निर्दोष आहे. मी नाही मारलं माझ्या रेश्माला. मान्य आहे तिच्याशी मी वाईट वागलो, तिच्यावर हात उचलला, तिच्यावर भडकलो, पण मॅडम मी जीव नाही घेतला तिचा. माझं खूप प्रेम होतं रेश्मावर आहे. मॅडम डॉक्टरांनी बदनाम आले. थांब इथे आलेच. तुम्ही काय करता इथे? तुम्ही मिस्टर विजयला इथे घेऊन आल्याचं कळालं म्हणून आम्ही आलो. अहो दिव्या मॅडम, विजय भाऊंचा स्वभाव रागीट आहे, तापट आहे, आम्हाला आधीपासून माहित आहे. पण रेश्मा वहिनीवर त्यांचं जीवापाड प्रेम होतो. कधी बी काय बी असं करणार नाही म्हणजे करणार नाही. बजरंगा शपथ. बजा बरोबर बोलतोय मॅडम. विजय भाऊंना रेश्मा वहिनीसोबत जर असं वागायचं असतं ना तर गावभर येड्यागत फिरले नसते ते त्यांना शोधत, आणि असं दारूच्या आहारी गेले नसते ते. हे बघा, तुम्ही मला नका शिकू. मला माझं काम करता येतं. निघा येत ना. आणि गुन्हेगाराकडून गुन्हा कसा कबूल करून घ्यायचा मला बरोबर येतं. निघा. तुझा बोल पटकन. रेश्माचं काय केलंस तू? तिचा खून करण्यासाठी, तिला गायब करण्यासाठी तुझ्याकडे स्ट्रॉंग पॉइंट होता. खरं सांग, तिचं दुसऱ्यासोबत अफेअर होतं आणि हे तुला बघवत होतं म्हणून तू हे सगळं केलंस ना? बोल पटकन. मॅडम महत्वाचं बोलायचं. आलेच. आधी याच्याकडून सगळी माहिती काढून घेते. बोल. मॅडम हे जरा जास्त महत्वाचं आहे. चला. काय महत्वाचं होतं? मॅडम हे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट्स आलेत. विजयच्या फिंगरप्रिंटची ओळख पटलेली आहे, पण अजून 2 व्यक्तींचे फिंगरप्रिंट्स आहेत. त्यातील एक कदाचित रेश्माचे असतील, पण दुसरे त्या देवी सिंगचे असतील. वंद्या अक्का, अहो वंद्या अक्का, अक्का, वंद्या अक्का. मंगल कशाला का मारतीस? तुला काय पाहिजे का? मी देतो ना. अहो काय नको, राहू द्या. त्यांनाच काम करू दे. नुसतं खायला पाहिजे त्यांना. काम केलं तर बिघडलं कुठं व? अगं मंगल, मी म्हणलं ना मी करतो. अहो तुमच्याकडून काम करून घेण्यासाठी मी ही आजारी पडायचं नाटक नाही केलं. मला वंदी अक्कांना कामाला लावायचं आहे. अगं मंगल, आकाला कळलं ना तमाशा करीन. थांबीव. अहो त्यांना नाही कळणार, तुम्ही नका टेन्शन घेऊ. वंदी अक्का, अहो वंदी अक्का, आले आले. हाय काय ग मंगले, काय झालं? कशाला हाका मारतीस? अहो वाईस कोराच्या करून द्या की, डोकं लई ठणकतंय व. कोराच्याने बरं वाटेल मला. अगं किती कामाला लावतीयस मला. अहो वंदी अक्का माय काय बळण करते वय. मला काय हौस आली. जाऊ दे, राहू दे. अहो असं करा, आत्यांना सांगा, त्या करून देतील मला. हा राहू दे, काय नको आईला सांगू, करते मी. मंगले, तुझी सगळी नाटकं कळतात मला. तुला माझ्याकडनं सेवा करून घ्यायची आहे काय? मला त्रास द्यायचा आहे? पण मी बी तुला पुरून उरणारी हाय बघ. आता बघच मी काय करते ते. अक्का, अहो जाताय ना, डोकं लई ठणकताय व.
अगं मंगल, बाहेर उन्हाचा लय तडाखा पडलाय, त्याच्यामुळे तुझं डोकं दुखत असेल. तू आता आराम कर हा. मी तुझ्यासाठी असा मस्त पैकी कडक चहा करून आणते ना, तर बघ तुझं डोकंच एका मिनिटात दुखायचं थांबल. आव बघितलं का कसं सुतासारखं सरळ झाल्या ती. मंगल, अक्काला तू साधी सरळ समजू नको ग. तिला लहानपणापासून ओळखतोय मी. ती गप नाही बसणार. मी बी गप बसणार नाही आणि त्या काय बी करणार नाही व. त्यांचा हात अडकले आणि त्यातून बी काय केलं ना तर मी बघती काय करायचं. अगं पण अहो मला काय आवडतंय वय असं वागायला, पण त्यांना ना काम करणाऱ्याची काय कदर नाही. निस्ता इथं बसून खायला पाहिजे. त्यांना कळू दे की आपण किती कष्टाची कामं करतोय ती. आय ग मंगल, तर ही घे. ही काय एवढ्या लवकर चहा बी झाला? अगं चहा नाही, मी काढा बनवून आणलाय तुझ्यासाठी. चहाने काय बी फरक पडला नसता. या काड्यात ना मी लय काय 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 घातलंय बघ. आता तुझं डोकं थांबल. धर पी पी. नाही नाही काढा ना ग, मला कोरा चहा द्या, त्यांनाच बरं वाटेल. अगं असं कसं मंगल, आता तू एवढी आजारी हाय, लवकर बरं वाटायला नको का सांग बरं तुला. आपलं लगीन घर हाय, आजारी पडून कसं चालल. काय रे बाबू, सांग तिला जरा, बराबर हाय का नाही. मलाच तुमची काळजी नको का घ्यायला. बरं धर पी. धर. अहो नका. नाही नाही धर पी. आता पी. आता कसं बरं, आता एकदम बरं वाटेल तुला. समजा तोंड कडू केलं. मंगल, मी म्हणलं होतं ना तुला, ती अशी साधी सरळ नाही, काट्यानं काटा काढती. मी अभी ग बसणार नाही. तो काटा माझा चांगला ध्यानात राहील. मंगल, तो विषय सोडून दे. आता घरात भांडण नको. डिंपलच्या लग्नाकडे लक्ष दे तू. मी जाऊन येतोच. अहो आता एवढं उन्हाचं कुठे चाललात? अगं गुरुजींनी बोलवले, लग्नाची तारीख काढून देणार आहेत. आता लग्नाची तारीख एकदा मिळाली ना, मग मस्त काम करता येईल. आणि आकाकडे ध्यान नको देवा, येतो मी. हेलो फ्रेंड्स, अभी डिम्पल है ना डॉक्टरिन भी बनेगी, क्योंकि मेरी शादी होने वाली है ना डॉक्टर के साथ, और मेरा नाम होगा डिम्पल अजित कुमार देव. तो मैं डॉक्टरिन होंगी. अव आलं भाई तुम्ही, आणि असं दरवाजा का लावला लगेच? मोठा घोळ झालाय. काय त्या दिव्या मॅडमला काय पुरावं घावलं का? अयो डॉक्टर, म्हणजे आता तुम्ही जेलमध्ये जाणार, मी बी जाणार. मी तुमची नाही, तुमचा माझा काही संबंध नाही. यात माझं नाव नाही आलं पाहिजे. शांत राहतेस का जरा? मी अजिबात जेलमध्ये वगैरे जाणार नाहीये. मग आता कसं काय म्हणाले तुम्ही मॅडमला पुरावं घावलं म्हणून? आणि काय पुरावं घावलं? विजयच्या घरामध्ये माझे फिंगरप्रिंट सापडले. काय? मग तुम्ही कसं काय म्हणाले तुम्ही जेलमध्ये नाही जाणार? अहो अशानं तुम्ही लगेच जेलमध्ये जाणार. दिव्या मॅडम तुम्हाला लगेच पकडणार. मला बी नाही जायचं जेलमध्ये. डॉक्टर शांत होतेस का जरा? असं काही होणार नाहीये. तिला फिंगरप्रिंट सापडलेत, पण ते माझेच आहेत तिला माहिती नाही. कारण तिच्यासाठी ते फिंगरप्रिंट्स कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीचे आहेत. काय बोलताय? अहो मग आधी सांगायचं ना. अटॅक बिटॅक न तुमची बायको मेली असती म्हणजे आता काही टेन्शन घेण्यासारखं नाही ना? अजून तरी नाही, कारण तिला अजून तरी माहिती नाहीये. पण तिला लवकरच कळेल. दिव्याकडे असलेल्या फिंगरप्रिंटशी माझे फिंगरप्रिंट जर का मॅच झाले तर आपल्या दोघांना खूप अवघड जाईल. तिला ते कळू नये म्हणून मला लवकर काहीतरी केलं पाहिजे. डॉक्टर, मागच्या बाहेरीला मॅडमला डाऊट येऊ नये म्हणून तुम्ही हात कापला होता, पण या बाहेरीला बी तुम्ही हात कापला ना तर मॅडमला लगेच डाऊट येईल. एक काम करा,
तुम्ही काहीतरी दुसरा प्लॅन बनवा की. प्लॅन तर करावाच लागेल. इतक्या सहजासहजी मी त्या दिव्याच्या हाती लागणार नाही. ती ACP दिव्या सिंग असलं म्हणून काय झालं, मी पण देवी सिंग आहे.